आज स्वराज्य संकल्प प्रसिद्ध झाला, त्याच्याबद्दल काय वाटतंय आपल्याला? कितपत यशस्वी होईल हा? खरं तर कोल्हापूर शहराच्या लोकांना आजपर्यंत जे खऱ्या अर्थानं आरोग्य विषय असेल, सार्वजनिक रस्त्यांचे विषय असेल, त्यांच्या पाणी समस्याबद्दल असेल किंवा इतर दळणवळणाच्या समस्याबद्दल असेल, ह्या सगळ्या समस्या शहरवासियांना अगदी पूरक अशा आणि अत्यंत चांगल्या रीतीनं द्यायचा स्वराज्य संकल्पमध्ये आम्ही मानस केलेला आहे. इथला आरोग्याचा विषय जो आहे तो विषय आम्ही प्रामुख्यानं आणि मुलांच्या शाळेचा विषय प्रामुख्यानं आम्ही घेतलेला आहे. कारण कोल्हापूर शहर हे अगदीच सर्वसामान्य माणसांच्या राहणीमानानं असल्यामुळं या कोल्हापूर शहरामध्ये कोणत्याही प्रकारे दळणवळणाचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल, शिक्षणाचा विषय असेल, हे जे विषय आहेत ते अजून गांभीर्यानं त्याच्याकडं इथल्या राजकीय नेतृत्वानं बघितलेलंच नाही. त्यामुळे आत्ता जनस्वराज्य शक्ती आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या या पॅनेलनं निवडणुकीमध्ये साधारणतः कोल्हापूर शहराच्या लोकांची गरज ओळखून हा जाहीरनामा दिलेला आहे. निश्चितपणानं या जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या जेवढ्या सगळ्या बाबी असतील त्या सगळ्या आम्ही निश्चितपणानं पूर्णत्वाकडे नेऊ आणि लोकांना चांगल्या पद्धतीचं सुशासन द्यायचं काम करू.